डॉक्टर देविया राणेन एसेंब्लीन एक विशय काढलो. तो विशय म्हणजे असो आशिल्लो, त्याचे 2 पॉयंट डॉक्टर देविया राणेन काढले. एक, एग्रीकल्चरल रायट्स ऑफ द पीपल. भितर एक मुद्दो असो आशिल्लो की एग्रीकल्चरल रायट्स जे असता ते लँड रायट्स लोकां कडेन न असल्या कारणान तांकां कृषी कार्डाचेर जे बेनिफीट येता ते कंपेन्सेशन आसूं, ते डॅमेजाचें सुद्दां कंपेन्सेशन आसूं, ते मेळना. कित्याक कृषी कार्ड हें फॉर्म 114 लिंक्ड आसता, म्हणजे लँड रायटाक ते कृषी कार्ड लिंक्ड आसता. दुसरो मुद्दो जो एग्रीकल्चरल रायट्सान काडलो तो म्हणजे डॅमेज ऑफ क्रॉप्स बाय वायल्ड एनिमल्स सच एज, म्हणजे बायसन्स, गवे रेडे येता किंवा रानडुकर येवन डॅमेज करता. हे डॅमेज ऑफ क्रॉप्साचेर दुसरो मुद्दो आशिल्लो अंडर एग्रीकल्चरल रायट्स. आनी एक विशय डॉक्टर देवियान काडलो तो म्हणजे लँड ओनरशीप रायट्स ऑफ द पीपल ऑफ सत्तरी. आतां लँड ओनरशीप रायटान अलवारा, मोकाशे हे सगळे गव्हर्मेंट लँड जे आसा किंवा प्रायवेट मोकाशे जे ओनरशीप आसा ते सगळे भितर ह्या विशयान आयले. आतां एक बरें दिसलें की डॉक्टर देवियान हो विशय काडले तरी, आनी हे प्रॉब्लेम्स आसा म्हणून एडमीट केले एसेंब्लीन. हे विशय हांव सांगपाक सोदतां की गेली कित्येक वर्सां, 55 वर्सां वयर जी तुमच्या फॅमिलीची सत्ता आसा त्या सत्तेन हे विशय केन्ना घेतलेच ना. म्हणून आज पर्यंत लोकांक त्रास जाता, आज पर्यंत लोकांक सेक्युरिटी ना. बरें, विशय काडले ते कशे काडले? एक कॉलिंग अटेन्शन मूव करून ते विशय घेतले. आतां कॉलिंग अटेन्शनान कितें जाता आमच्या लोकां खातीर हांव सांगपाक सोदतां. कॉलिंग अटेन्शनान जेन्ना विशय घेता जेन्ना कन्सर्न मिनिस्टर इज फोर्स्ड, म्हणजे ताका आन्सर दिवपाक तो फोर्स आसता, पूण एक वोट जातलो तेचेर किंवा त्या विशयाचेर एक लॉ म्हणून पास जातलो ही शक्यता आसना. जाल्यार कॉलिंग अटेन्शन म्हणून मूव करून हेचो कांयच फायदो ना. डिस्कशनां ही चालूच आसतली. हेचेर एक प्रायवेट मेंबर बील इंट्रोड्यूस जावपाक जाय आशिल्लें. आतां प्रायवेट मेंबर बील जर इंट्रोड्यूस जातलें जाल्यार ताका काही प्रोसिजर आसता. एक 15 दीस तरी पयलीं ते मेन्शन करचें पडटा. आनी ही जर दोनूय विशय आमी घेता त्या विशयाचेर रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचोय नोड लागता, कित्याक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इनवॉल्ड आसता ताचेर. हें पयलीं जावपाक जाय आशिल्लें, तें जावना. पूण इन फ्युचर, इतल्या वर्साचें जावना, इन फ्युचर हो विशय जावपाक जाय आनी आमकां प्रायवेट मेंबर बील आमच्या रिप्रेझेंटेटिव्हान ते घालपाक जाय. म्हणून आमी 1-2 प्रायवेट मेंबर बील प्रिपेर केल्या, त्याचो ड्राफ्ट प्रिपेर केला आनी आमी रेडी आसा की काही चेंजीस भितर करपाक जाय किंवा लिगल सपोर्ट जाय जाल्यार आमी रेडी आसा. हे दोन्ही ड्राफ्ट, एक म्हणजे एग्रीकल्चरल रायट्स हेचेर आनी स्पेसिफीक टू सत्तरी तालुका, म्हणजे स्पेसिफीक प्रोविजन दिवपाक मेळटा. कित्याक सत्तरी तालुक्याचे विशय वेगळे आसा. सत्तरी आनी सांगेचे विशय जवळपास मेळटा, ते क्लबूय करूं शकता, पण आमी सत्तरी खातीर हो प्रपोज केला. 2 ड्राफ्ट आमी रेडी केल्या. दोन्ही ड्राफ्ट म्हज्या वेबसायटीर milindprabhu.com हेचेर दोन्ही ड्राफ्ट आमी अवेलेबल करून दिल्या. कोणीय वचून डावनलोड करूं शकता. आमकांय खुशी जातली की एक सत्तरीकार म्हणून आमी डॉक्टर देविया राणेक एक रेप्रेझेंटेशन दिवपाक रेडी आसा. जर आमकां काही अप्रोच मेळटा, सत्तरीन खूब लोकांनी ह्या विशयाचेर स्टडी केल्ली आसा आनी आमचे कडेन हो ड्राफ्टूय आसा. दोन्ही बिलाचो आमचे कडेन ड्राफ्ट आसा, तो दिवपाक आमी रेडी आसा. जर आमकां एक मेसेज मेळटा आमी तो येवन ड्राफ्ट दिता आनी हो मॅटर तुमच्या बरोबर मेळून परस्यू करता. आतां आमी हो विशय कित्याक घेतलो आनी आतां कित्याक घेतलो? विश्वजीत राणे जो आसा ताणें 45,000 लोक आपली घर वाचोवपाक पणजे हाडटलो हें ताणें स्टेटमेंट केलो. त्या स्टेटमेंटाचेर आनी हांव थंय वचना, पूण हांव कितें म्हणटा, एक पॉलिटिकल लेवरेज जर तुमचे कडेन आसा की 45,000 लोक स्वताचें घर जे पणजे आसा तें वाचोवपाक जर 45,000 लोक हाडूं शकता डॉना पावला, जाल्यार हे 45,000 लोक आमी गव्हर्मेंटाक हे बील पास करून घेवपाक एज अ लेवरेज म्हणून कित्याक वापरिना? आमी येता बरोबर. भितर आमचे एक 45,000 नासूं, पण एक 500 लोक आमी म्हणून येता तुज्या सपोर्टान. जर हें बील
इंट्रोड्यूस करता आनी 70 लोकां खातीर हेचे बेनिफीट जाता जाल्यार इतली लेवरेज आसतना म्हाका दिसता की आमी हे बेनिफीट करून घेवपाक जाय आनी लोकां खातीर सांगता की तुमी milinprabhu.com वचा आनी थंय तुमकां ही दोनी बिलां मेळटलीं. ह्या बिलान कितें कवर जालां तर एक जे 70 लँड टेन्युअर बिल म्हणून आमी प्रपोज ड्राफ्ट केला त्या बिला अंतर्गत मेजर जे विशय आसा ते म्हणजे कन्वर्जन ऑफ अल्वारा आनी मोकासो होल्डिंग्स. आतां जे सेटलमेंट आसा लोकांचे आनी जे गव्हर्मेंट लँड म्हणून रेकॉर्डेड आसा आनी सेटलमेंट आसा ते लोकांचो सेटलमेंट लँड म्हणून रेकॉर्ड करचो, गव्हर्मेंट लँड सेटलमेंट म्हणून रेकॉर्ड करचो. आनी हांव हे कित्याक म्हणटा तर जे गव्हर्मेंट लँड म्हणून लागल्या किंवा मोकाशे म्हणून लागल्या जे अवघ्या थोड्योच अख्ख्या 70च्या फॅमिलीच्या नांवार अख्खी 70 लागल्या, ही रॉंगली रेकॉर्डेड आसा खुबश्या जाग्यार आनी तो गव्हर्मेंट लँडूय म्हणून जायना. चडशा जाग्यार जर सारकी सिस्टम फॉलो केल्ली जाल्यार तो गव्हर्मेंट लँड आसचोच नाशिल्लो. जाल्यार रिसर्वे करून रिक्लासिफाय करची आनी लोकांची जी जागा आसा सेटलमेंट आसा ती लोकांच्या नांवार करची. हो पयलो मुद्दो लँड ओनरशीप रायट बिलान ड्राफ्टान आसा. दुसरो रिक्लासिफिकेशन ऑफ कुमेरी लँड्स. आतां आमकां क्लास 2 क्लासिफिकेशन दिला. आतां कुमेरी लँड क्लास 2 क्लासिफिकेशनान रेस्ट्रिक्टेड आनी लीज होल्ड एक्सेस मेळटा आनी क्लास 1 जर क्लासिफाय करत जाल्यार आमकां तो फ्री होल्ड एक्सेस मेळटा. आतां महाराष्ट्र गव्हर्मेंटानूय इनिशिएटीव घेवन क्लास 2चे क्लास 1 क्लासिफिकेशन केलां. महाराष्ट्रानूय BJP लेड गव्हर्मेंट आसा, गोंयानूय तुमचे BJP लेड गव्हर्मेंट आसा, जाल्यार हे रायट्स गोंयान कित्याक ना? लोकांक सुशेगाद रातचे न्हिदुनी, लोकांक आपली शेती करून आपलो काम धंदो फुडें व्हरूनी. क्लास 1 क्लासिफिकेशनाचेर एक मुद्दो आसा. रेग्युलरायझेशन ऑफ सेटलमेंट लँड्स आनी प्रोटेक्शन ऑफ इकोलॉजिकल झोन हेचेर आमी काही मुद्दे मांडल्या. जे सर्वे जाल्ली त्यो सर्वे सारक्यो नाशिल्ल्यो. आनी दुसरें बील म्हणल्यार जे तुमी वेबसायटीर वचून पळयत जाल्यार हांव तेंच सद्या वेबसायटी वयल्यानूच पळयतां, ते एग्रीकल्चरल रायट्स बिल फॉर पीपल ऑफ 70 विथ 70 स्पेशल प्रोविजन्स. आतां हे दुसरे कडेन लागता जाल्यार थंय इम्प्लिमेंट करचें, हेचेर आमचो कांयच आमकां प्रॉब्लेम ना. ह्यातूर जो कल्टिवेटर आसा, एक्चुअल कल्टिवेटर, हेतूर प्रॉब्लेम असो आसा की तेचें नांव 114 नांव रिफ्लेक्ट न जाल्या कारणान कृषी कार्ड हेचे जे बेनिफीट आसा ते त्या मनशाक मेळना. आतां जर चेंजीस करतले जाल्यार आमकां रेकग्निशन ऑफ कल्टिवेशन रायट्स करचे पडटले. म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट जर एक सर्टिफिकेट दिता कल्टिवेटर म्हणून जो कोण आसा आनी त्याचें नांव एक वेळ फॉर्म 114 आसचें ना, पण ती सर्टिफिकेट घेवन ताका कृषी कार्डाचे बेनिफीट मेळपाक जाय. हो पयलो आमचो मुद्दो. कृषी कार्डाचे जर बेनिफीट मेळ्ळे, फाल्यां सकाळी लॉस जाले जाल्यार त्या फार्मराक आमच्या त्या जाग्यार शेतकऱ्याक आमकां बेनिफीट मेळूंक शकता. दिस इज द फर्स्ट पॉयंट. सेकंड, जे वायल्ड एनिमल्स, रानटी जनावरां येवन जी शेतीची नाशाडी करता, भितर आयज एक असो प्रॉब्लेम आसा की एक ब्युरोक्रेटीक हर्डल चड आसा आनी जे कंपेन्सेशन मेळटा ते खूब कमी आसा. हें हांव उलयतां जेचे कडेन लँड ओनरशीप रायट्स आसा त्या मनशाचे, ताका सुद्दां हेतूर कमी आसा. फर्स्ट पॉयंट असो आसा की जेचे कडेन लँड ओनरशीप रायट ना त्या मनशाक सुद्दां कृषी कार्डा अंतर्गत तुजे फॉर्म 114 लँड ओनरशीप रायट्स डिलिंक करून कृषी कार्डा अंतर्गत तांकां बेनिफीट मेळपाक जाय. दुसरो मुद्दो, जेन्ना हे बेनिफिट्स मेळपाक लागले जाल्यार जी डॅमेज आसा त्याचे कंपेन्सेशन एटलिस्ट 150% आसपाक जाय. कित्याक आज आमी म्हादई जो बेल्ट आसा त्या बेल्टास आमी कडेक तेकून असल्या कारणान डॅमेज ऑफ क्रॉप्स इज एट अ हायर लेवल, म्हणून 150% कंपेन्सेशन आमी डिमांड करपाक जाय हांगा. सेकंड ऑफ ऑल एक डिपार्टमेंटल स्क्रुटिनी जावपाक जाय. म्हणजे ऑन इमिजिएट बेसीस आमकां विदीन 48 hours जेन्ना कंप्लेन येता तेन्ना जी डॅमेज आसा ती रेकॉर्ड जावपाक जाय. हें जाल्या नंतरूच आमकां जे लोकांक त्रास जाता ते त्रास कमी जावंक शकता.
आतां ही बील दोन्ही अवेलेबल आसा, ड्राफ्ट चेंजीस करपाक आमी रेडी आसा, डिस्कशनाक आमी रेडी आसा, सांगता तेन्ना आनी सांगता थंय आमी येवपाक रेडी आसा. ही जालीच. पूण आतां म्हाका दिसना की ह्या असेंब्ली सेशनान ही बील इंट्रोड्यूस जावंक शकता, कित्याक ताका एक प्रोसिजर आसा आनी त्या प्रोसिजरा अंतर्गत ती जावची ना. म्हणून इन फ्युचर आमी ती रेडी करून दवरल्या. दुसरो, आतां हेचेर डॉक्टर देविया राणेन 0 आवर मेन्शन जेन्ना आसता तेन्ना हो विशय परत घेवचो आनी हेचेर एक डिटेल डिस्कशन जावचें. आनी ह्या डिटेल डिस्कशना अंतर्गत आमी हेचेर कितें तरी सोल्युशन काडचें. आमी रेडी आसा. जे रायट्स आनी जे रायट्स आमच्या लोकांक मेळपाक जाय आशिल्ले इतलीशींच वर्सां, जवळपास 55 वर्सां, जेणे करून माननीय प्रताप सिंग राणे हे इतल्या वर्सां मुख्यमंत्री आशिल्ले, ते लोकांक मेळूना. आज हो लढो आमी परत चालू करुया आनी बील, प्रायवेट मेंबर बील प्रेझेंट करप हो पयलो स्टेप आसतलो. आनी हेका आमचे रिप्रेझेंटेटिव्ह जे आसा 70चे, हेका आमचो तेंको आसतलो. थँक्यू.